कळंगूटकाराचे तकलेर आदींच वजें आसा ते हावस टॅक्स आनी मार्केट सोपो वाडून आनीक वाडटले देखून कळंगूट वाठारात टॅक्स वाडोवचो न्हय मायकल लोबोन कळंगूटच्या सरपंचाक सांगला. 17th August 2025. So I spoke to Sarpanch today and I will also write to them, to the secretary, की as it is आमच्या लोकांचेर खूप वजन वाडलेले आहा म्हणजे म्हारगाय वाडल्या, कस्टमर उणे जाल्या, रेट जी मेवताली कोणाक 900 रुपीज मेवताली रुमांक वा 1000 रुपया रुमांक मेवताली ती आयज 500 रुपयाचेर पावल्या. नंबर ऑफ रूम्स इन्क्रीज जाल्या इन द कोस्टल बेल्ट, नंबर ऑफ रेस्टॉरंट्सूय इन्क्रीज जाली. जे कोण थोडे जाण भाड्याक बसून दिताले तेंच्यांनी ते कोण घेवपी आहले पळय ते गोंया भायले लोक, वेदर इट आर फ्रॉम कर्नाटका, महाराष्ट्रा और सम अदर प्लेस, तेणी घेवन 6 म्हयन्यांनी सोडून पावले. गिरायक व्हडलेशें जायना म्हणून. आनी तितून हे टॅक्स रिवायज जावचे न्हू म्हणून आमी रिक्वेस्ट घातला सरपंचाक. फाल्यां ग्राम सभा आहा पण दिस इज द डिसिजन ऑफ द बॉडी. हे पंचायत बॉडी जी आसता सरपंच आनी सगळे मेंबर तेंचे आसता डिसिजन की वाडोवचे वो न्हू. आनी वाडोवच जाल्यार तेंकां हे नोटिफिकेशनाचेर वयचें पडटा. एंड दीस नोटिफिकेशन क्लियरली सेज दॅट यू इन्क्रीज 40 रुपीज पर स्क्वेअर मीटर. आतां कोणें घर बांदलें जाल्यार 40 रुपया पर स्क्वेअर मीटर. सो घर 100 मिटराचे उणें बांदना, 120 मीटर कोण 150 मीटर बांदता. सो तेका डायरेक्ट टॅक्स लागू जातलो 40 रुपया पर मिटराचेर. आनी 200 मिटराचें घर आहा जाल्यार तेका डायरेक्ट 8,000 रुपया हाऊस टॅक्स म्हणून एव्हरी इयर फारीक करपाचें पडटलें. आनी प्लस 1-2,000 रुपया गार्बेज आसतले म्हणजे 10,000 रुपया वर्साक खूब जाता फॉर अ रेजिडेन्शियल हाऊस. आनी सेम वे कमर्शियलाक खूब पयशे जातले. हे आता कोणे करप, कोणा कडेन कांयच पयशे ना पंचायती कडेन. आनी म्हाका दिसता कलंगूट पंचायत इज डुईंग व्हेरी वेल. आय टोल्ड द सरपंच दॅट यू आर डुईंग व्हेरी वेल एज फार एज कलेक्शन ऑफ टॅक्स. जे एक्झिस्टिंग टॅक्स आहा ते यू आर डुईंग व्हेरी वेल. हे लोक तुका कोण तरी सजेशन दिता म्हणून तुमी ग्रामसभाक घालिनाका आनी वाडय नाका म्हणून. म्हणजे लोकांचेर वजन येतले. थोडे लोक येवन थिंगा उलोवचे ना. They respect the panchayat members and they know they will do good for them. So that is the main reason that they should take the body decision.